तो दिवस हा त्याप्रमाणे तुका आज पूजन केला सगळ्या घरातल्या कुटुंबात तुझी जास्ती सेवा केल्या ते मान्य करून दे आणि अशीच तुझी पाठीपुढे आपली सगळ्या कुटुंबाकडून बरी आपली सेवा करून घे रे बाबा. कोकणातील गणेशोत्सव म्हणजे सोहळा, उत्साहाचा, आनंदाचा आणि जल्लोषाचा. याच कोकणातील गणेशोत्सवाला अनन्यसाधारण असं महत्त्व आहे. म्हणूनच तर प्रत्येक कोकणी माणूस गणपती बाप्पाची अगदी मनोभावे सेवा करत असतो. नमस्कार, मी साक्षी वांचा न्यूज अनकट मध्ये आपलं स्वागत करते, जिथे आपण साजरा करतोय उत्सव आपल्या लाडक्या बाप्पाचा. तर आजच्या भागात आपण कोकणातील गणपतीचा पहिला दिवस कसा असतो हे पाहणार आहोत आणि अशाच अनेक सुंदर क्षणांचा आपण अनुभव घेणार आहोत. खरं तर गणेश चतुर्थीच्या आदल्या दिवशी माटवी बांधण्याची परंपरा आहे. ही माटवी लाकडी असते. यात मुख्यतः आंब्याच्या पानांचे टाळ आणि इतर रानफूल आणि रानफळ या मांडणीला बांधली जातात. कोकणातील ही माटवी बांधण्याची परंपरा विशेष आहे बरं का. याचा मुख्य उद्देश हाच की पावसाळ्यात कोकण बहरलेलं असतं, त्यामुळे जे काही निसर्गाद्वारे मिळेल त्याने गणपतीची आरास सजवणं आणि कोकणची संपन्नता दर्शवणं. सर्वप्रथम जेव्हा गणेशाची प्रतिस्थापना होते तेव्हा ब्राह्मणांकरवी ही पूजा करण्यात येते. यानंतर जे दिवस असतात तेव्हा ही पूजा घरातील कर्ता पुरुषच करतो. पूजेची मांडवळ ही मात्र परिपूर्ण असते. नमस्कार, मी बंड्या बर्वे आलोस गावचा पुरोहित. गेली 20-30 वर्ष या गावचं मी पौरोहित्य करतोय. साधारणतः चतुर्थी श्रावण महिना आला की आमची धावपळ होते. विशेष करून चतुर्थीच्या दिवशी भयंकर धावपळ होते. साधारणतः 300-350 गणपती माझ्याजवळ आहेत. तरी आम्ही 5-6 ब्राह्मण मिळून ते सर्व कव्हर करतो. साधारणतः रात्री 12:30ला आम्ही गणपतीच्या पूजन सुरू करतो आणि साधारणतः एक 4-4:30-5पर्यंत पहिला दिवस आमचा संपन्न होतो. अशा प्रकारे आमचा पहिला दिवस चतुर्थीचा यानंतर मुख्य काम म्हणजे गोडधोडाचा स्वयंपाक आणि त्यामध्ये महत्त्वाचे असतात ते म्हणजे आपल्या कोकणातील उकडीचे मस्त असे मोदक. यात मुंबईतून येणारी पाहुणे मंडळी आणि घरात होणारा तो माहोल, हे सगळं किती समाधानकारक असेल. हा अनुभव सध्या प्रत्येक कोकणी माणूस अनुभवतोय. नैवेद्य तयार झाला की नैवेद्य बाप्पाला दाखवून साकडं घालून आरतीला सुरुवात होते.
अशा प्रकारे आरती संपन्न झाली की जेवणासाठी पंगत बसते. हे जे सुख आहे ते वेगळंच. कोकणच्या मातीतील हा जो उत्सव आहे तो इथल्या परंपरेचा प्रतीक आहे. हा दुपारचा प्रहार संपला की सायंकाळी प्रत्येकाच्या घरी भजनाचा मेळा रंगतो. प्रत्येक जण तिथल्या सर्वांच्या घरी जाऊन भजन करतात. गणपतीच्या चरणी ही सेवा अर्पण करून आरती, प्रार्थना आणि सेवाभावाने या संपूर्ण दिवसाची सांगता होते. तर मंडळी, असा होता गणपतीचा कोकणातील पहिला दिवस. कोकणातील गणेशोत्सव म्हणजे फक्त एक सण नाही, तर तो सोहळा आहे सांस्कृतिक परंपरेचा, अध्यात्मतेचा आणि अपार शक्तीचा आणि साधनाचा.